नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे आपल्या चौधरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरू करू. भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकचा पेपरमधील गणिताचे सर्व प्रश्न सोडवून बघू. जो पेपर झाला होता 2024ला, तारीख होती 24 ऑगस्ट. प्रश्न होते 90 आणि वेळ होता 90 मिनिटे. एक्झाम घेणारी कंपनी होती ती वर्कवेल कंपनी. त्याच्यानंतर मार्क्स डिस्ट्रीब्युशन जर बघायचं म्हटल्यावर मराठीचे 15 प्रश्न आले होते, इंग्रजीचे 15 होते, गणितचे 15 होते, बुद्धिमत्ताचे 10, सामान्यांचे 15, संगणकचे 10 होते आणि बँकिंगचे 10. असे टोटल होते 90 प्रश्न 90 मिनिट मध्ये सोडवायचे होते. 10 जे मार्क असतात ते जनरली DCC बँक कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी असतो. इंटरव्ह्यूसाठी ते 10 मार्क राखून ठेवलेलं असतं. आज या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे सर्व प्रश्न, जे 15 प्रश्न आले होते 2024चा, म्हणजे हा भंडारा जिल्ह्यातला जो पेपर आहे, गणिताचे 15 प्रश्न आले होते ते बघणार आहोत, ते सोडवून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आलेले हे प्रश्नांचे स्वरूप, याचे बेसिसवर एक सिरीज तयार करू आपण. 90 प्रश्न घेऊन येऊ सेम पॅटर्नचे आणि ती सिरीज कंटिन्यू करत राहू. चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला असा होता, अक्षय आणि अहमद यांचे वयाचे बेरजेची 4 पट किती दिले? 92 येते. अहमद आणि अमृता यांचे वयाची बेरजेची तिप्पट 42 येते. अमृताचे वयाची 5 पट अक्षयचे वयाचे दुप्पट इतकी आहे. तर अहमदचे वय काढा, हा प्रश्न आला होता गणित सेक्शन मधून. तर आपण काय समजायचं आहे, समजा अक्षयचे वय काय आपण समजायचं x मानू. त्याचप्रमाणे जे विचारलंय ते अहमदचे वय y मानावंच लागेल आणि अमृताचे वय काहीतरी मानू, सबलेट बी z मानू. तर मग प्रश्नानुसार आता मांडणी करू. प्रश्नानुसार मांडणी काय सांगितलं त्यांनी, दोघांची बेरीज अक्षय आणि अहमद. अक्षयचे वय काय आहे x प्लस अहमदचं y असं आपण गृहीत धरलं होते. त्यांचे बेरजेचे किती सांगितलं, 4 पट, म्हणजे गुणिले 4 येईल, हे समीकरण 1 म्हणू. त्याचप्रमाणे दुसरी कंडिशन काय सांगितलं, अहमद आणि अमृता म्हणजे y प्लस z यांचे किती पट सांगितले, 3 पट आहे ना, ती 42 इतके दिले, हे समीकरण 2 म्हणू. त्याचप्रमाणे यांचे अमृताचे वयाचे 5 पट व अक्षयचे वयाचे दुप्पट, म्हणजेच कसं लिहू शकतो, 5z इज इक्वल टू 2x, हे समीकरण 3. तर मी इथं आपल्याला y काढायचं आहे. हे मल्टिप्लाय केल्यावर कसं इक्वेशन भेटेल आपल्याला, 4x प्लस 4y इज इक्वल टू 92 इंटू 4 आणि हे 3y प्लस 3z इज इक्वल टू 42 इंटू 3. तर हे दोन इक्वेशन आपण फर्दर सॉल्व केल्यावर कसं येईल, डायरेक्टच लिहू, 12x plus 12y equals to 276 and this equation become 12y plus 12z equals to 168. हे इक्वेट करण्यासाठी आपण 4 आणि 3 रिस्पेक्टिव्हली याला आणि याला गुणलंय. त्याच्यानंतर ची प्रोसेस आपण करून घेऊ. इथं आपल्याला लक्षात येईल की इथे x आहे, इथं y आहे, इथं y आहे, इथे z आहे. तर y आणि z स्वरूपात खाली आहे. तर हा जो x आहे, हा x ची किंमत आपण z च्या स्वरूपात लिहू शकतो आणि ती आपल्याला इक्वेशन 3 मधून भेटते इथं. तर ती x ची किंमत कशी लिहिणार, x इक्वल्स टू 5/2z. ही किंमत आपण इक्वेशन याच्यात टाकू
एक्स ऐवजी म्हणजे 12 × 5/2. तर मग डायरेक्ट लिहितो इक्वेशन कसं असेल ते होईल 30z प्लस 12y इक्वल्स टू 276. आणि जे खालचं इक्वेशन आहे ते जसंच तसं येईल 12z प्लस 12y इक्वल्स टू 168. ह्यांचं जर आपण सबट्रॅक्ट केलं तर काय येईल ते 18z प्लस 0 इक्वल्स टू 108. आणि याच्यावरून आपल्याला आता झेडची किंमत भेटेल. एकच व्हेरिएबल राहिला आहे झेड, म्हणजे झेडची किंमत आपण लिहू शकतो झेड इक्वल्स टू डिवाइड केल्यानंतर 108 आणि 6 इयर. झेड म्हणजे कोणाचं वय भेटलं आपल्याला, झेड मीन्स अमृताचं वय भेटलं. आपल्याला पाहिजे अहमदचं कसं भेटेल तर ते 2 इक्वेशनमध्ये टाकू. त्याच्यातून टाकल्यानंतर इक्वेशन 2 कसं आहे 3y प्लस 3z इक्वल्स टू 42. याच्यामध्ये झेडची किंमत ठेवली तर ते असेल 3y इज इक्वल टू 24 आणि yची किंमत येते 8 वर्षे. म्हणून अहमदचं वय किती येईल 8 वर्ष. दिलेल्या ऑप्शनमधून ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. प्रश्न दुसरा असा होता, एका दुकानदाराने चहाचे 2 नमुने प्रति किलो 180 रुपये व 200 रुपये या दराने खरेदी केले. 2 नमुने 5:3 या प्रमाणात मिक्स केले. त्यांनी नवीन मिश्रण जे तयार झालं ते 210 रुपये प्रति किलो दराने विकले. तर शेकडा नफा किती असा प्रश्न आहे. तर काय दिलं ते अगोदर लिहू. चहाचे 2 नमुने होते. चहाचा जो एक नमुना होता, पहिला नमुना होता तो खरेदी किंमत किती दिली, खरेदी किंमत त्याची दिली म्हणजेच कॉस्ट प्राइस बरोबर 180 रुपये दिली. आणि चहाचा दुसरा जो नमुना होता त्याची किंमत काय होती तर त्याची कॉस्ट प्राइस होती 200 रुपये. आणि ते दोन मिळवले 5:3 या प्रमाणात काय केलं त्याने मिळवले. तर दोन्ही एकत्र केले ना, म्हणजेच काय दोन्ही जे आहेत दोन्हीची खरेदी किंमत जी असेल ना ती मिक्स होईल. जी खरेदी किंमत आहे ती कशी लिहिता येईल, दोघांची खरेदी किंमत बरोबर इकडे लिहू. बरोबर किती येईल 180 जी 5 युनिट बरोबर आहे, 5 युनिट म्हणजे 5 किलो काही पण पकडू शकतो, प्लस 200 प्रमाणे 3, 5 + 3 एकत्र 8 पैकी आहे. तर ह्यांची जी दोघांची खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस असेल ना, फायनल कॉस्ट प्राइस किती येईल ती 187.5 येते. आपल्याला भेटली कॉस्ट प्राइस 187.5 आणि दिले काय सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे 210 रुपये. तर आपल्याकडे एक सूत्र आहे, प्रॉफिट म्हणजे फायदा बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, जी आपले विकतो ती विक्री वजा आपण खरेदी करतो ती कॉस्ट प्राइस. याची जी किंमत ठेवली SP म्हणजे 210 मायनस 187.5, तर आपल्याला प्रॉफिट कितीचा भेटेल, प्रॉफिट भेटतो 22.5 रुपयेचा. हा झाला प्रॉफिट. आपल्याला काय सांगितलं शेकडा नफा म्हणजे तो पर्सेंटेज प्रॉफिट विचारला. पर्सेंटेज प्रॉफिटचं सूत्र आहे जितका पण प्रॉफिट असेल तो भागिले जेवढी आपली कॉस्ट प्राइस असते ना खरेदी किंमत, ती खरेदी किंमतीवरच प्रॉफिट काढतो इंटू 100, कारण तो पर्सेंटेजमध्ये विचारला. तर इथं फक्त आपल्या किंमती ठेवू. 22.5 हा आपला प्रॉफिट झाला. कितीपैकी कॉस्ट प्राइस आहे ती 187.5 पैकी आणि इंटू 100 कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला भेटतं P इज इक्वल टू 12%, 12%. याच्यातून कॅल्क्युलेट केला इजी आहे, 12% भेटते. म्हणून ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न असा होता, एका व्यापाऱ्याकडे 600 किलो तांदूळ आहे, ज्यामधील काही तांदळाची त्याने 15% नफ्याने आणि उर्वरित 20% तोट्याने विक्री केली. एकदा नफा एकदा तोटा.
त्यांना या सर्वांवर एकूण 6% तोटा झाला. फायनली त्यांना 6% तोटाच झाला. 20% तोट्याने विक्री केलेले तांदळाचे प्रमाण विचारले. याचे प्रमाण आपल्याला विचारले. तर याच्यामध्ये काय काय दिलं ते बघू अगोदर. एकूण तांदूळ किती किलो दिलेत? 600 किलो. नफा दिलाय 15%. त्याचप्रमाणे तोटा दिलाय. तोटा बरोबर किती दिलाय? 20%. आणि एकूण तोटा जो दिलाय तो दिलाय 6%. त्याच्यामध्ये जेव्हा नफा विचारतील, नफा दिलेला असेल, तोटा दिलेला असेल आणि एकूण तोटा दिलेला असेल तर आपले कोणते मेथड वापरतो? एलिगेशन मेथड. एलिगेशन मेथडने एकदम सोपं होऊन जातं गणित. जसं काय, जिथं नफा असेल त्याला आपण पॉझिटिव्ह घेऊ, जिथं तोटा असेल त्याला निगेटिव्ह घेऊ. 2 व्हॅल्यू दिलेत. पॉझिटिव्ह म्हणजे आपले नफा आणि इकडं काय तोटा लिहू -20. आणि सेंटरला जो ओव्हरऑल झालाय, काय तोटा झालाय तो लिहू. आणि क्रॉसमध्ये सबट्रॅक्ट करू. सो -20 मायनस -6 त्याचे येईल 14. +15 मायनस -6 याचे येईल 21. कसं केलं माहीत ना? 15 वजा किती झालं? मायनस प्लस म्हणून 21 इकडे. हा दोघा रेशिओ आला आहे. टोटल युनिटचा रेशिओ येतो. फर्दर डिवाइड केला याला 7 दुनी 14 7 त्रिक 21 म्हणजे आपला रेशिओ काय 2:3. म्हणजे हे आपलं टोटल युनिटचा रेशिओ आला. 2 + 3 म्हणजे किती झाले? 5 युनिट. हे 5 युनिट कोणाचे बरोबर आहे? एकूण तांदळाचे बरोबर असतं 600. तर एक युनिटची किती व्हॅल्यू येईल? एक युनिटची येईल डिवाइड बाय 5 म्हणजेच किती येईल? 120 kg. तर आता इथे विचारलं काय? 20% तोटा, म्हणजे या रेफरन्सनी याचा रेशिओ 3 येतो. मग एक युनिटचे 120 तर 3 युनिटचे किती? 3 × 120 12 36 म्हणजे 360 किलो. एवढा 20%ने त्यांनी विक्री केली. हेच ते उत्तर. बायचान्स त्यांनी विचारलं असतं इकडनं 15%चं तर ते पण आपण काढू शकत होतो. याचा रेशिओ 2 आहे. 2 × 120 = 240 kg. जे फायद्याने झालेली पण आपण काढू शकत होतो. ह्याची बेरीज जे केली तर ती बरोबर 600 यायला पाहिजे, येते ती. म्हणून आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 360. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. एका व्यक्तीने 96 रुपयाचे इलेक्ट्रॉनिक घड्याळ अशा प्रकारे विकले की त्याच्या नफ्याची टक्केवारी ही घड्याळाची खरेदी किंमत एवढी असेल. कॉस्ट प्राइस = SP असं सांगितलं. जर त्याने घड्याळ त्याचे पूर्वीचे टक्केवारीचे दुप्पट नफ्याने विकले तर नवीन विक्री किंमत काय? असा हा प्रश्न दिलेला आहे. तर मग आपल्याला काहीतरी कन्सिडर करावं लागेल. काय समजायचं आहे? जर CP बरोबर आपण X मानला आणि प्रॉफिट पर्सेंट बरोबर X% होईल, कारण दोन्ही इक्वल सांगितले त्याने. आणि सेलिंग प्राइस म्हणजे जी विक्री किंमत आहे ती किती? 96 क्लिअरली दिले त्यांनी. म्हणजेच काय? जर याचा आपण सूत्र अप्लाय केला, म्हणजे ही कंडिशन SP = 96 तर काय लिहू शकतो? 96 बरोबर काय असतो? X म्हणजे हा कॉस्ट प्राइस X आहे आणि 100 + X/100 म्हणजे हा सूत्र कसा असतो? SP = CP (100 + CP/100) हा सूत्रच आहे. त्याच्यात आपण ती ॲडजस्ट केलं. म्हणजेच काय? हा तिकडनं गेल्यावर किती? 96 × 100 म्हणजे 9600 = X. 100 + X. तर या कंडिशनला आपण असं सांगू शकतो की 9600 कधी होईल? जेव्हा Xची किंमत, इथे Xची किंमत आपण टाकून बघितली तर मग टाकून बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ते 60 जर ठेवली 60 तर ती याच्याबरोबर येते 60 × 160 बरोबर
9600 होते. म्हणून आपल्याला एक्सची किंमत भेटली ती 60. ती ट्रायल अँड एरर मेथडने आपण काढू शकतो. टाकून बघायची, 50 टाकली, 40 टाकली, 60 ते येते. एक्सची किंमत भेटली म्हणजेच काय, आपल्याला CP भेटला, कॉस्ट प्राईस भेटली. मग प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे, SP जी सेलिंग प्राईस असेल, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर आपला प्रॉफिट काय असेल, प्रॉफिट आपला काही 96 मायनस 60 आणि त्याची किंमत येते 36. हा झाला सिंपल आपला प्रॉफिट. पण त्यांनी काय सांगितलं आहे, प्रश्नात त्यांनी सांगितले की टक्केवारीचे दुप्पट नफ्याने विकले, म्हणजे ओपन प्रॉफिट असेल त्याचे डबल. तर नवीन प्रॉफिट असेल तो किती असेल, 2 टाइम्स P, म्हणजेच किती, 36चे डबल 72 इतका येईल नवीन प्रॉफिट आपल्याला भेटला. मग आता काय काढायचं, आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. त्यांनी नवीन विक्री किंमत काय असेल असं विचारले ना. तर इथं झालं 72, हे झालं नवीन विक्री किंमत, नवीन प्रॉफिट. आपल्याला नवीन विक्री किंमत काढायची आहे, म्हणून कोणता सूत्र वापरणार, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. हाच पुन्हा सूत्र वापरू. SP काढायची आपल्याला, SP जी नवीन असेल ती, म्हणजे प्रॉफिट प्लस CP. SP इज इक्वल टू जो प्रॉफिट असेल तो प्लस CP. हा तिकडनं गेल्यावर ॲड होईल, इक्वल्स टू काय, प्रॉफिट आत्ताच आपण काढला 72 आणि कॉस्ट प्राईज आहे ती मगाशी 60 आपण कॅल्क्युलेट केली. त्या दोघांचं ॲडिशन केलं तर त्याचं ॲन्सर येतो 132. म्हणून नवीन विक्री किंमत किती असेल, 132 रुपये. ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न असा आहे, 2 वर्षासाठी दरसाल 10% प्रमाणे 1800 रुपये वरील चक्रवाढ व्याजातील आणि सरळ व्याजातील फरक. एक तर चक्रवाढ व्याज विचारला आणि सरळ व्याज विचारला, दोघांचे सूत्र आपल्याला माहीत पाहिजे असतीलच, ते काय इझीच आहेत. तर इथं सरळ व्याजाचं सूत्र आहे P इंटू R इंटू T, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. ओके, याची किमती ठेवू. आपल्याकडे प्रिन्सिपल किती आहे, 1800, 1800 इंटू रेट किती, 10% दिला आहे आणि टाईम दिला आहे 2 वर्ष, भागिले 100. हे कॅल्क्युलेट केल्यावर ॲन्सर येईल आपलं सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू 360 रुपीज. एक झालं आपलं काय, सरळ व्याज झालं. आता सांगितलं चक्रवाढ व्याज. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट, जेवढी पण अमाऊंट असेल तेवढी मायनस P. तर ही अमाऊंटच्या सूत्रावरून आपण A इज इक्वल टू P 1 प्लस R बाय 100N, हा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याज म्हणून. तर ही किमती ठेवू याच्यामध्ये. A इक्वल्स टू 1800, प्रिन्सिपल माहीत आहे आपल्याला, गेले वेळेस पण काढली, 1 प्लस रेट 10 अपॉन 100 रेज टू 2. आणि फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर 1800 आणि याचं किती येईल, इंटू 11/10 इंटू 11/10 आणि कॅल्क्युलेट केल्यावर 18 इंटू 121. 1800 आहे हा, आणि याचे 2978 रुपीज ही झाली अमाऊंट. आता आपल्याला त्याच्या काय फक्त इंटरेस्ट पाहिजे आहे, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट काय येईल, A मायनस P ना. मग अमाऊंट ही प्रिन्सिपल 1800 आहे, म्हणून 2968 मायनस 1800, तर ती भेटते आपल्याला 1178. आता आपण फायनल इक्वेशनकडे जाऊ, त्यांचा दोघांचा फरक म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा. सिम्पल इंटरेस्ट आपल्याला भेटला होता 360 आणि कंपाऊंड इंटरेस्ट भेटला 1178. तर मग फरक आपण लिहू शकतो सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा 178
1178 minus 360, which is equals to 818 rupees. So option number 1 is correct answer. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एक रक्कम पेन्सिल निवडू. एक रक्कम 500 रुपये दरसाल एक विशिष्ट दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवली, त्यावर 2 वर्षाचे एकूण व्याज म्हणून 105 रुपये मिळाले. तर चक्रवाढ व्याजाचा दर विचारलाय आपल्याला. आर चक्रवाढ व्याजाचा रेट विचारलाय. तर काय काय दिलं ते लिहू. प्रिन्सिपल दिलंय 500 रुपये आणि टाइम दिलाय तर 2 वर्षाचा टाइम दिलाय. त्यांनी सांगितलं एकूण व्याज किती मिळाले, 105 रुपये मिळाले. तर अमाऊंट किती झाले आपल्याकडे, अगोदर जे 500 रुपये होते ते प्लस त्याच्यावर एक व्याज भेटले 105 रुपयाची, म्हणून टोटल अमाऊंट झाली ती 605 रुपीज इतकी अमाऊंट झाली. आणि अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, गेले प्रश्नात पण बघितलं. एज इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये 1 + r/100 रेज टू n. या सूत्रामध्ये किमती ठेवू. फक्त एची किंमत आपल्याला माहीत आहे 605 आत्ताच बघितली. तर एची किंमत इक्वल्स टू पीची 500 माहितीच आहे. 1 + r कॅल्क्युलेट करायचं आहे 100 अपॉन एनची किंमत आहे 2 वर्ष. मग हे आपण पुढं हा 500 इकडनं आल्यावर 605/500 इक्वल्स टू 1 + r/100 रेज टू 2. याला फर्दर क्रॉस केल्यावर डिवाइड केल्यावर किती येईल, 121/100 इक्वल्स टू what was 1 + r/100 स्क्वेअर. आता हा इकडचा स्क्वेअर काढून टाकण्यासाठी अंडररूट इकडनं घेऊ, इकडनं पण अंडररूट घेऊ. सो 1 1 हा अंडररूट कसाचा आहे, 121 11चा आणि हा 10चा आहे. इक्वल्स टू 1 + r/100 2 निघून जाईल, तो सिंपल आहे ते. सो फायनली आपण इकडं 10 म्हणजे 100 प्लस एक स्टेप पुढे लिहू, 100 + r/100. आणि हा फर्दर सॉल्व केल्यावर कसं येईल, 100 इकडनं झाल्यावर तो येईल 110 इक्वल्स टू 100 + r. सो r इज इक्वल टू 110 मधून 100 गेले तर 10%. हाच विचारला होता. चक्रवाढ व्याजाचा दर किती, तर तो 10%, दरसाल 10%. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 7. ए, बी आणि सी एकत्रितपणे एक काम 18 दिवसात करतात. एकटा ए ते काम 36 दिवसात करतो आणि बी 60 दिवसात पूर्ण करतो. तर सीचं विचारला. सीला ते कार्य एकटेने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, असे प्रश्न आपण घेतलेत आणि पुढे पण घेतच राहू तसे. तर ए + बी + सी ते किती दिवसात करतात, ते 18 दिवसात करतात. त्याचप्रमाणे ए एकटा किती दिवसात करतात, 36 दिवसात करतो आणि बी हा एकटा 60 दिवसात सेम करतो. मग काय करायचं, 18, 36 आणि 60चा LCM घ्यायचा. त्याचा कॉमन जे LCM घेतला, LCM काढायची पद्धत माहिती असेलच. 18, 36 आणि 60 याप्रमाणे आपण डिवाइड करून काढतो ते. तर त्याचं 360 युनिट एवढा LCM आहे. 360 युनिट याचा अर्थ असा आहे की टोटल काम आहे ना ते 360 युनिट आहे. तर मग हा ए + बी + बी 18 दिवसात करता, म्हणजेच त्याच्याच काय एक दिवसाला किती युनिट करत असेल, तर तो 18 दुनी 36 20 युनिट करत असेल. बी किती दिवसाला किती युनिट काम करत असेल, तर तो 36 10 360 आणि बी हा एचं काम 10 युनिट आणि बीचं आहे
6 60 6 36 म्हणजे हा 6 युनिट करत असेल. म्हणजेच काय आपल्याला विचारलंय सी किती करत असेल ना, तर हे दोघांची बेरीज जर याच्यातून वजा केली तर सीचं भेटून जाईल. तर ए प्लस बी प्लस सी किती आहे 20 युनिट आहे ते एक दिवसाला करतात. मायनस 10 करतो हा ए प्लस बी 6 करतो म्हणजे 16. तर 20 मधून 16 गेलं तर 4 युनिट एका दिवसाला सी करतो. उरलेला कोण सी ना, ए प्लस बी आपण ह्याच्यातून मायनस केले तर सी एका दिवसाला 4 युनिट करतो. तर 360 युनिट किती दिवसात करेल तेच आपलं आन्सर असेल. देअरफॉर 360 युनिट काम सी 360/4 म्हणजेच किती 90 दिवसात करेल. तर विचारला सी एकट्याने पूर्ण काम करण्यासाठी 90 दिवस लागतील. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8. ए आणि बी एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. बी आणि सी 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम ए आणि सी 8 दिवसात पूर्ण करतात. जर ए बी आणि सी यांनी एकत्र काम केले तर ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? एकत्र काम कोणाचे विचारले? ए बी सी. मग असे आलेलं त्याचप्रमाणे आहे सेम. ए प्लस बी किती दिलं त्यांनी 8 दिवसात करतो. बी प्लस सी किती दिवसात करतो? 12 दिवसात करतो. त्याचप्रमाणे ए प्लस सी जो आहे तो किती दिवसात करतो? 8 दिवसात करतो. तर यांचा जर LCM आपण घेतला तर तो LCM येतो 24. त्याला आपण युनिट म्हणून कन्सिडर करू. तर 8 त्रिक 24 म्हणजे एका दिवसात 3 युनिट करेल. 12 दोन्ही 24 म्हणजे एक बी प्लस सी 2 युनिट दिवसाला करेल. त्याचप्रमाणे ए प्लस सी 3 युनिट दिवसाला करेल. तर हे सर्वांची बेरीज A1 प्लस हे ए प्लस हे 2A, बी प्लस बी 2A 2B, सी प्लस सी 2C म्हणजेच ट्वाईस ऑफ ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू किती सांगितलं त्यांनी? 3 + 2 + 3 यांची ती ॲडिशन जर केली तर किती येईल? 3 + 3 6 आणि 8. ट्वाईस ऑफ ए प्लस बी प्लस सी ची बेरीज किती आहे? 8. त्याच्यामुळे ए प्लस बी प्लस सी हा 2 इकडनं डिवाइड झाल्यानं 4 युनिटच्या बरोबर येतं. म्हणजे ए प्लस बी प्लस सी 4 युनिट दिवसाला करतील. तर 24 युनिट करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 24/4 इक्वल्स टू 6 डेज. तर ए बी सी तिघं मिळून पूर्ण काम करतील किती दिवसात? 6 दिवसात. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न 9वा असा होता. मुंबईहून नागपूरला जाणारे 2 गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी 7:30 वाजता सुटते. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने जाणारी दुसरी गाडी 75 किलोमीटर वेगाने 8:30 वाजता सुटली तर त्या गाडी एकमेकास किती वाजता भेटतील? ऑब्वियस भेटणार, कारण यांचा स्पीड याच्यापेक्षा जास्त आहे. तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथं आपण काय लिहू? जी पहिली गाडी आहे आणि इथं दुसरी गाडी आहे. काय माहिती दिली ती लिहून घेऊ अगोदर. काय आहे त्याचा जो वेग आहे, पहिल्या गाडीचा आहे 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि दुसऱ्याचा आहे 75 किलोमीटर प्रति तास, जोरात जाते त्याच्यापेक्षा. आणि वेळ दिलाय, ही निघते 7:30 वाजता तिथून सुटते, तर ती सुटते 8:30 वाजता. म्हणजे दोघांचा फरक किती? 1 तासाचा फरक आहे. तर मग याच्यावरून आपल्या लक्षात येते ती 1 तास अगोदर निघालेली गाडी ही 60 किलोमीटर प्रति तासाने जे जाईल तर किती अंतर कापेल? ते 60 किलोमीटर इतकं. 1 तासात टोटल डिस्टन्स किती? 60 किलोमीटर डिस्टन्स ती पार करेल. म्हणून डी बरोबर किती? 60 किलोमीटर भेटलं आपल्याला. 1 तासात 60 किलो डी डिस्टन्स भेटलं आपल्याला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हाच सूत्र इथे अप्लाय करायचं आहे. डिस्टन्स भेटलं आपल्याला, सांगितलं ते कधी भेटतील म्हणजे टाईम विचारलाय आणि आता राहिला तो स्पीड. स्पीड दोघे एकाच दिशेने जातात म्हणून त्यांचा रिलेटिव्ह जो स्पीड असेल, रिलेटिव्ह स्पीड कसा होईल दोघांचा? मायनस म्हणून निघून जाईल. कसं आहे?
एकीचं 75 आहे, दुसरीचं 60, तर दोघांचा मायनस केल्यावर 15 किलोमीटर प्रति तास हा झाला स्पीड, तिचा रिलेटिव्ह स्पीड म्हणून दिलेल्या सूत्रामध्ये. याच्यात आपण जर टाकला तर कसा टी बरोबर D/S टाईम काढायचा आहे आपल्याला. डिस्टन्स किती आहे 60 किलोमीटर आणि टाईम किती स्पीड किती आहे त्यांचा 15 हा तास काढला. 75 - 60 15 आहे एव्हरेज म्हणजे रिलेटिव्ह स्पीड. तर ते येतो 4 तास. तर ते कधी भेटतील असं सांगितलं तर 8:30 वाजल्यानंतर 4 तास म्हणजे किती 8 + 4 12 म्हणजे 12:30 म्हणजे तो अर्धा तास. तर टी बरोबर किती 12:30 वाजता ते 1 वाजता ते एकमेकांना भेटतील. भेटण्याची वेळ विचार एकमेकांना भेटण्याची वेळ. तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न 10वा असा होता, एका गाडीचा वेग 150 किलोमीटर प्रति तास असून 1750 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी तिला 60 सेकंद लागतात, तर आगगाडीची लांबी किती? आगगाडीची लांबी असे प्रश्न येतात आणि सेम असे डिक्टो पण येऊ शकतात. तर इथं काय काय दिलं आहे आपल्याला, वेग दिला आहे 150 किलोमीटर प्रति तास. तर हा प्रति तास आपल्याला ऑप्शनमध्ये मीटर आहे, त्याला आपण कन्वर्ट करून घेऊ. तासाचं किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असताना 5/18ने गुणायचं. तर आणि रिवर्स जर असेल तर 18/5ने गुणायचे म्हणजे मीटर पर सेकंडचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करत असतील तर हा तुम्हाला पण माहीत असेल, हा पाठच करून ठेवायचा. प्लॅटफॉर्मची लांबी जी आहे ही 1750 मीटरमध्ये दिली. त्याचप्रमाणे जो वेळ दिला आहे तो आपल्याला किती दिला 60 सेकंद दिला आहे. सूत्र आपल्याला माहीत आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. त्यावरून लिहू शकतो डिस्टन्स इज इक्वल टू S गुणिले T स्पीड इंटू टाईम. तर आपल्याला आगगाडीची काय सांगितले लांबी, आगगाडीची लांबी मानू x मीटरमध्येच म्हणावं लागेल. तर मग टोटल जे डिस्टन्स आहे ते आपले किती झाले, एक तर प्लॅटफॉर्मची लांबी 1750 प्लस ते आगगाडीची स्वतःची लांबी x हे झालं टोटल डिस्टन्स. कारण इथून इथं जर प्लॅटफॉर्म असेल तर गाडी जे इथल्या एंडला पकडली तर हे टोटल डिस्टन्स कन्सिडर करायला लागेल ना. टोटल डिस्टन्स हे आहे. तर आपण इक्वेशन प्रमाणे जाऊ. डी याच्यात किमती टाकू. डिस्टन्स हे 1750 प्लस x बरोबर स्पीड किती दिला आहे, वेग हा पूर्ण वेग आहे म्हणजेच किती 150 × 5/18 आणि टाईम किती सांगितला आहे, टाईम दिला आहे तो 60 सेकंद इंटू 60 सेकंडमध्ये जे आहे त्याच्यामुळे काय त्याचं टेन्शन नाही. त्याला आपण फर्दर सॉल्व केल्यावर कसं येतं x = 2800 यायचं येतं ओव्हरऑलचं आणि xची किंमत 2800 मधून 1750 वजा होतं. तर xची किंमत येते 750 मीटर. ही x म्हणजे काय आहे तर आगगाडीची लांबी. तेच आपलं उत्तर आहे. त्याने विचारलंय आगगाडीची लांबी किती, तर ते 750 मीटर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. पुढचा प्रश्न 11वा होता, एका पाण्याची टाकीची लांबी दिली 1.5 मीटर, रुंदी दिली 1 मीटर व खोली दिली 10 सेंटीमीटर. इथं चेंजमध्ये दिले असल्यास ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल. तर मीटर आहे इथं चेंज दिले सेंटीमीटरला. तर लांबी आहे आपल्याकडे 1.5 मीटर आणि रुंदी दिली ती 1 मीटर, पण इथं चेंजमध्ये काय दिलं आहे खोली दिली ती सेंटीमीटरमध्ये दिली 10 सेंटीमीटरमध्ये दिली. तर त्याला आपण कन्वर्ट कसं करू मीटरमध्ये. सो 10/100 इज इक्वल टू 0.1 मीटर. कन्वर्जन माहीत असेल मिलीमीटर
सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो याच्यावरून आपण कन्वर्ट करू शकतो. हे पाठच पाहिजे. इथं सेंटीमीटरवरून मीटर केलं तर सेंटीमीटर इथं आहे, मीटर इथं आहे, तर किती गॅप आहे 1 आणि 2 म्हणून 100ने भागायचं 0.1 मीटर. तर ते टाकीचे काय आहे वॉल्यूम किती असेल, वॉल्यूम टाकीचा वॉल्यूम जर सांगितलं तर L इंटू बी इंटू एच, LBH इथं मल्टिप्लायमध्ये येतो, तसा इथं मल्टिप्लायमध्येच होता. सो याची किमती जर ठेवल्या आपण 1.5 इंटू 1 इंटू 0.1 तर याचा वॉल्यूम किती येईल, वॉल्यूम बरोबर 0.15 मीटर क्यूब. पण आता हे जर माहीत नसेल की किती मीटर क्यूब बरोबर एक म्हणजे लिटर बरोबर असतं तर ते मग गणित नाही सोडवता येणार. 1 मीटर क्यूब बरोबर किती असेल 1000 लिटर, हे पाठ करूनच ठेवायचं. म्हणून याला आपण जर 1000 ने गुणलं तर ते आपलं उत्तर येईल. तेच सांगितलं टाकी भरण्यासाठी किती लिटर लागेल, म्हणजे ती टाकी पूर्ण भरून जाईल ना. 0.15 इंटू 1000 इज इक्वल टू किती येईल ते 150 लिटर. पूर्ण टाकी भरून जाईल 150 लिटरमध्ये. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न असा होता 12वा, 4 संख्यांची सरासरी 60 आहे, त्यापैकी पहिला क्रमांक शेवटचे 3 संख्यांचे बेरजेहून 1/4 आहे, तर मग पहिला क्रमांक काय, फर्स्ट नंबर काय असेल ते सांगितलं. तर जे 4 संख्या आहेत तर त्या 4 संख्या आपण म्हणू x1 पहिली, x2 दुसरी, x3 तिसरी आणि x4 चौथी. तर दिलेल्या पहिल्या कंडिशननुसार काय लिहू शकतो आपण, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 यांचं काय सांगितलं सरासरी 60 आहे, डिवाइड बाय 1 2 3 4 आहेत म्हणून डिवाइड बाय 4 इक्वल्स टू 60. यांचा सरासरी 60 ही दिलेले आहे. म्हणजेच काय लिहू शकतो x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 इक्वल्स टू 60 इंटू 4 240. हे समीकरण 1 झालं. दुसरी कंडिशन काय सांगितलं, दुसरी कंडिशननुसार आपण असं लिहू शकतो. दुसरी कंडिशन काय आहे तर यांची बेरीज आहे x2 प्लस x3 प्लस x4 जी आहे यांचा 1/4 आहे. 1/4 कोणाच्या बरोबर आहे, x1 च्या बरोबर आहे. म्हणजेच हा तिकडनं गेल्यावर मल्टिप्लाय मध्ये होते 2x x2 प्लस x3 प्लस x4 इक्वल्स टू 4x1. म्हणजे याच्याऐवजी आपण 4x1 लिहू शकतो. तर इथं आपण काय टाकणार, ही किंमत टाकणार. ही किंमत टाकल्यानंतर काय येणार x1 प्लस 4x1 इक्वल्स टू 240. आपल्याला पाहिजे x1 प्लस 4x1 म्हणजे किती 5x1 इक्वल्स टू 240. म्हणून x1 ची किंमत 240 डिवाइड बाय 5 जे केले तर ती येते 48. सो विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर 48 असेल. पहिला क्रमांक काय आहे x1 48. दिलेला ऑप्शन डी हा करेक्ट आहे. पुढचा प्रश्न असा होता क्वेश्चन नंबर 13, नीलम आणि सायनी यांचे वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:6 आहे. जर नीलमचे 1/3 सायनीचे अर्धा वय असेल तर त्याचे वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:9 आहे. तर सायनीचे वय काय, सायनीचे वय विचारले आहे. तर आपण नीलमचे वय आणि सायनीचे वय यांचा रेशिओ दिला आहे ते किती आहे 5:6. जर रेशिओ कॉन्स्टंट जर के पकडला, इथं काही पण असू शकतो के एक्स काही पण पकडायचा, तर आपण वय के लावून असं लिहितो 5k:6k. दुसरी कंडिशन अशी आहे की 5k म्हणजे हे नीलमचे वय आहे त्याचे 1/3 म्हणजे 1/3 आणि सायनीचे वय आहे 6k त्याचे निम्म. यांचे किती आहे रेशिओ 5:9.
आता हे कसं लिहितो माहीत ना, जर रेशिओ A:B जर असेल तर त्याला आपण कसं लिहितो, A/B असं लिहितो. त्याप्रमाणे असं अरेंजमेंट केली. सो याचं फायनल 5k/3 × 3k = 5/9 आणि फर्दर सॉल्व केल्यावर असं येईल 5k/9k = 5/9. तिथं k आणि k कॅन्सल होतो, डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे म्हणून 5/9 = 5/9. इथं जे रेशिओ आहे ते बरोबर आहेत, हे सॅटिस्फाय झाले, पण k कॅन्सल झाल्यामुळे दिलेल्या ऑप्शनमध्ये जी माहिती आहे ती अपुरी आहे, अपूर्ण माहिती आहे. तर याचे रिलेटेड एकतरी ऑप्शन असेल तो निश्चित केले जाऊ शकत नाही. हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा होता, एका ठराविक ठेवीवर 4.5% दराने एका वर्षात मिळालेली व्याज ही किती? 202.50 50 पैसे होते. त्याच ठेवीवर एका वर्षात प्रतिवर्ष 5% दराने मिळणारे अतिरिक्त व्याज किती? अतिरिक्त व्याज विचारले तर अगोदर 4.5 होता, नंतर 5% आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो इथं, R1 जो होता तो किती? 4.5. तर R2 किती आहे आपला, म्हणजे रेट विचारला, दर 5% दर. याच्यामध्ये फरक किती असेल तर मग जो नेट दर आपला आला रेट तो किती असेल, 5 - 4.5 = किती? 0.5%. आणि हाच प्रश्न विचारला आहे आपल्याला की त्याच्यावर मिळणारे अतिरिक्त व्याज किती, म्हणजे 0.5 वर मिळणारे अतिरिक्त व्याज किती. तर आता सोडवू आपण प्रश्न. 4.5 जेव्हा दर होता त्याच्यावर किती व्याज भेटलं, 202.50. तर मग 1% जर दर असेल तर कसं काढणार, 202.50 म्हणजे 50/4.5 यांनी फक्त डिवाइड करणार. तर त्याची किंमत इथे 405/9 म्हणजेच किती, 45. 1%ची किंमत किती, 45. तर 0.5%ची किंमत किती, म्हणून कसं करणार, 0.5% बरोबर 45ची किती असं, 45 गुणिले 0.5. तर याच्या कॅल्क्युलेशन केल्यावर 22.5 किंवा त्याला 22.50 पण लिहू शकतो. इतकं रुपये हे अतिरिक्त व्याज येईल. तर दिलेले ऑप्शन चेक करू. 22.50 ऑप्शन नंबर बी. 50 पण लिहू शकतो, 22.5 पण लिहू शकतो, तिथं माहितीच असेल. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न असा होता, 15वा हा शेवटचा क्वेश्चन, कारण 15च क्वेश्चन विचारले होते. एका बोटीचा संथ पाण्यातील वेग किती दिलाय, 15 km/तास आणि प्रवाहाचा वेग 3 km/तास आहे. तर त्या बोटीने प्रवाहाच्या दिशेने 12 मिनिटात कापलेले अंतर असेल. हा प्रश्न दिल्यानंतर आपण हे 4 गोष्टी आहेत ते लिहूनच घेते. बोटीचा वेग x मानू, नंतर आहे पाण्याचा वेग हा y मानू. हे मानूनच घ्यायचं, मग कसाही क्वेश्चन आला तरी सॉल्व करता येतो. प्रवाहाच्या दिशेने जातो म्हणजेच गती भेटेल x + y km/तास. हा पण km/तास असेल, हा पण km/तास असेल. स्पीड आपण लिहितोय. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जातो म्हणजे ज्याचा स्पीड कमी होईल, x km/h, x - y km/तास. पण इथं x दिलाय, x बरोबर किती दिलाय, म्हणजे बोटीचा वेग दिलाय 15 km/तास आणि y दिलाय, पाण्याचा वेग पण दिलाय, किती दिलाय, 3 km/तास. त्याच्यामुळे प्रवाहाच्या दिशेने काय लिहू, प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल, तर तो प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जातो तो ॲड होतो, म्हणजे x + y म्हणजेच काय, x 15 आणि y 3 म्हणजे 15
प्लस 3 इज इक्वल टू 18 किलोमीटर प्रति तास हा दिलेला आहे. टाईम किती लागतोय 12 मिनिट. या 12 मिनिटाला आपण तासमध्ये कन्वर्ट करू, कारण स्पीड आपला किलोमीटर प्रति तास आहे. तर कसं करणार, 12/60 तास, याला असंच ठेवायचं, पुढे कॅल्क्युलेशनला मदत भेटते. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम हा सूत्र वापरून आपल्याला काय काढायचं आहे, तर कापलेलं अंतर काढायचं आहे. डिस्टन्स माहीत नाही, स्पीड आपल्याला माहिती आहे 18 किलोमीटर प्रति तास इंटू टाईम दिलाय 12/60. तर मग याच्यात 12×5 आणि 18/5, 12×5 असं झालं. डिस्टन्स इज इक्वल टू 18/5 म्हणजेच काय, डी बरोबर 18ला जर 5ने भागलं तर 3.6 किलोमीटर हे झालं ॲन्सर आपलं. ते 12 मिनिटात कापलेलं अंतर किती, 3.6 किलोमीटर. ऑप्शनमध्ये दिले ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि आवाजाची जरा क्लॅरिटी मला माहिती आहे, तो मी ऑर्डर केला आहे, येत आहे माईक, पण तो अजून आलेला नाही. याच प्रकारचे सर्व स्वरूपाचे म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी, सेम स्वरूपाचे प्रश्न प्रॅक्टिससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच व्हिडिओ घेत येत जाईन. तसेच संपूर्ण 90 प्रश्न जे आहेत ते जे पेपरात आलेले तसंच आणायची, म्हणजे ती सुरू चालू करायचा विचार चालू आहे. तर तुम्हाला वाटत असेल सुरू करावी तर टाईप करा कमेंटमध्ये यस. बाकी व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्यावर खूप खूप धन्यवाद. आणि 150+ सबस्क्रायबर तुमच्याचमुळे शक्य झाले, त्याच्याबरोबर खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.